नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण नवीन एक डिझाईन पाहणार आहोत। तर चला पानगळावरती एक डिझाईन बघणार आहोत। तर गळाची रुंदी आहे 2.5 इंच आणि गळ्याची उंची आहे 8.5 इंच। तर अशा प्रकारे आपण बॉक्स करून घेतला आहे। खालच्या साईडला पण 2.5 इंचावरतीच मार्क केले आणि अशा प्रकारे बॉक्स करून पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। पानगळ्याचा आकार मी खालीपर्यंत घेतलेला आहे। तर वरती अशी आपल्याला डिझाईन करायची आहे। तर गळा कट करून घेतला, त्यानंतर ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवून घ्यायचं। गळ्याच्या साईडला पूर्ण पिनांनी पॅक करून घेतलं। कमरेच्या साईडला टिप मारून घ्यायची। त्यानंतर आता आपण गळा पण शिवून घेणार आहे। गळा शिवून घेतला, त्याच्यानंतर मग गळ्याच्या मधलं जे कापड होतं ते कट करून घ्यायचं आणि बाहेर छोटे छोटे नॉचेस देऊन गळा पलटी करून घ्यायचा। त्याच्यानंतर आता आपण दाब टिप देऊन घेणार आहे गळ्यावरती आणि कमरेच्या साईडला। दाब टिप देताना अस्तर बाहेर येणार नाही याची पण काळजी घ्यायची आणि अशा प्रकारे आपण दाब टिप देऊन घ्यायची। त्यानंतर गळ्यावरती दाब टिप देऊन घेणार आहे। अशा प्रकारे दाब टिप देऊन आपला गळा तयार झालेला आहे। नंतर आता आपल्याला पॅच बसवायचं आहे। तर पहा, अशा प्रकारे मधला पार्ट कट करून घेतला, कॅनव्हासवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचा। खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून मी घेतलेला आहे आणि वरच्या साईडला आहे तसं पॅचवरती कट करून घेतलं आहे। एक्झॅक्ट तेवढंच माप घेतलं वरच्या साईडला। खालच्या साईडने आपण अर्धा इंच वाढवून घेतलेले। हे अशा प्रकारे कॅनव्हासवरती मी तयार करून घेतलं। त्यानंतर काठावरती ठेवून पाहिलं तर आपण अस्तरला कॅनव्हास जोडून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे अस्तर जोडून घेतलं मी कॅनव्हासला आणि नंतर त्यावरती काठाचं कापड ठेवून काठाला पण अस्तर आणि कॅनव्हास जोडून घेतलं। व्यवस्थित एकसारखं करून दाब टिप देऊन घ्यायची। तर जे साईडचं एक्स्ट्राचं कापड होतं ते पण कट करून घ्यायचं। खालच्या साईडला टिप मारून घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेले। पॅच बसवण्याच्या आधी मी रेडीमेड सिल्वर कलरची पायपिंग बसवली आहे। जिथे कोना होता तिथे छोटीशी अशी दुमड घातली आणि त्यानंतर तिरकी आणि त्यानंतर मी ही लेस बसवून घेतली। अशा प्रकारे मी गळ्याची लेस बसवून घेतली आणि लेस बसवून घेतल्याच्या नंतर पहा, थोडंसं वरच्या साईडला आतनं जे दोरा होता पायपिंगचा तो ओढून घेतला। त्याच्यानंतर पहा, अशा प्रकारे एकदम व्यवस्थित बसलेली आहे। गळ्याचा आकार व्यवस्थित आलेला आहे आणि नंतर जो आपला पॅच तयार केला होता तो पॅच आपण जोडून घेणार आहे। जो पॅच आपण केला होता तो व्यवस्थित टिप मारून घेणार आहे त्यावरती। हे पहा, अशा प्रकारे आपला पॅच तयार झाले। पॅच लावून घेतला आहे। त्यानंतर आपण टक्स मारून घेणार आहे। टक्स मारून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।